उरुभंग डॉक्टर मधुकर आष्टीकर यांचा लेख आहे. हा 1993च्या किशोर या मासिकामध्ये आला होता. मला हा लेख खूप आवडला. ही ओरिजिनल उरुभंग ही एकांकिका तर मी काही ऐकलेली नाही आहे, कारण ते एक संस्कृत एकांकिका होती, पण त्याच्यावर आधारित हे जे भाष्य आहे हे मला खूप आवडले. आणि माझी इच्छा आहे की ज्यांना वाचनामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना मराठी वाचायला खूप आवडतं, त्यांनी एकदा तरी हे नाटक वाचायला पाहिजे. त्यासाठी मी ही एकांकिका जशी गोष्ट आहे तशी तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न करते आहे. ठीक आहे. उरुभंग हा लेख लिहिला आहे डॉक्टर मधुकर आष्टीकर यांनी. ही एकांकिका महाभारतातील एका घटनेवर आधारलेली आहे. भीम दुर्योधनाची मांडी फोडतो आणि द्रौपदीची विटंबना करताना दुर्योधनाने दाखवलेली ती मांडी फोडली ह्या सूड उगवल्याच्या समाधानाने कृतार्थ होतो. महाभारतातील दुर्योधनाचा असा नाश होणे ही घटना सर्वसामान्य जणांच्या मनात शोक निर्माण करणारी नाही. उलट दुर्योधनाचा नाश भाविक मनाला सुखवून जाणारा आहे. मूळ महाभारताची ही भूमिका याला कारण आहे. पांडवांचा पक्ष सत्याचा तर कौरवांचा असत्याचा आहे ही भूमिका आहे. त्यातच दुर्योधनाचे दुष्ट वर्तन, द्रौपदीची त्याने केलेली भर सभेतील विटंबना आणि कपटी वर्तनाने पांडवांचा नाश व त्यांच्या राज्याचे तो अपहरण करतो या जाणीवेने सर्वसामान्य लोक पांडवांच्या पक्षाचे आहेत. म्हणूनच दुर्योधनावर भीम सूड उगवतो व द्वंद्वयुद्धाच्या अटी व धर्मयुद्धाचे काही नियम दूर सारून दुर्योधनाच्या मांडीवर गदा फेकून मारतो. या भीमाच्या अधर्माकडे लोक किंचितही लक्ष देत नाही. भासाचे या सर्व प्रकाराकडे नवे महाभारताकडे देखील पाहण्याची दृष्टी काहीशी स्वतंत्र आणि म्हणूनच वेगळी आहे. महाभारत ही माणसाची कहाणी आहे. माणूस दुबळा आहे, माणूस विकारवश आहे, माणूस पराधीन आहे. तो सदैव आणि सर्वांशी दुष्ट राहू शकत नाही. निर्भेळ, सत्पक्ष आणि संपूर्णशः असत्पक्ष असूच शकत नाही. ही महाभारताबाबतची भासाची भूमिका आहे. माणसाचे एक आतले मन असते. ते आतल्या आत वेगळा विचार करीत असते, वेगळेच बोलत असते. माणसाच्या बाहेरच्या वर्तनाने ते प्रत्येक वेळी समाधानी नसते. ते बहुंशी वास्तव आणि सत्य यांचा पक्ष घेणारे निघते. मृत्यू निश्चितपणे समोर दिसताना तर तेच मन उफाळून येते. विकारी मन अविचल बनते. आता पश्चाताप करणारी व इतरांना न्याय देणारी त्याची आतली प्रवृत्ती जागी होते. उरुभंग नाटकातील दुष्ट, दुराचारी, कपटी आणि असत्पक्षीय दुर्योधनाचे असेच आतले मन आणि प्रवृत्ती भासाने रंगवलेली आहे. अंतर्मनाचे असे शब्दचित्र रंगवणारी ही एकांकिका म्हणूनच सर्व काय टवटवीत वाटते आणि एक आगळी हुरहुर लावते. त्यातला शोक दुष्टत्व धुवून टाकतो. त्यातला पश्चाताप शुद्ध मनाचे लोभनीय दर्शन घडवितो. जे वाईट ते सगळे अश्रुप्रवाह वाहून नेतो. उरुभंग या एकांकिकेचा प्रारंभच भीम आणि दुर्योधन यांच्या गदायुद्धाने होतो. रणांगणावर चाललेल्या या भीषण द्वंद्वयुद्धाचे वर्णन 3 सैनिकांच्या संभाषणातून कळत असते. गदायुद्धातील बलरामाचा शिष्य दुर्योधन भीमावर गदेचा प्रचंड प्रहार करतो आणि भीमाला जमिनीवर लोळवतो. पांडवात हाहाकार माजतो. पांडव पक्षधारी श्रीकृष्ण चिंतित होतो. अर्जुन तर आपले गांडीव सरसावून दुर्योधनावर बाण फेकायला सिद्ध होतो. तोच श्रीकृष्ण जमिनीवर पडलेल्या भीमाला एक खून करतो. श्रीकृष्ण स्वतःची मांडी थोपटतो. भीमाला त्यातून काय कळायचे ते कळते आणि तो स्वतःला सावरून पुन्हा दुर्योधनाला गदायुद्धाचे आव्हान देतो. दुर्योधनाचे उदारत्व इथे दिसते, कारण जमिनीवर हतबल पडून राहिलेल्या भीमावर तो प्रहार करून त्याचा वध करीत नाही. पुन्हा युद्धाला उभा झालेला भीम श्रीकृष्णाने त्याला केलेल्या खुनेनंतर दुर्योधनाच्या मांडीवर वेगाने गदा फेकून मारतो. दुर्योधनाच्या मांड्या फुटतात, तुटतात, रक्ताच्या धारा वाहू लागतात आणि दुर्योधन जमिनीवर पडतो. द्वंद्वयुद्धाच्या धर्मविद्याच्या विरुद्ध वर्तन करणाऱ्या भीमावर बलराम क्रुद्ध होतो. भीमाच्याच नव्हे तर उरलेल्या सर्व पांडवांच्या
त्यांचा सर्व सैन्यासह नाश करायला आपला नांगर उगारतो. पण आसन्न मरण दुर्योधन त्याला अडवतो आणि म्हणतो, भगवान बलराम, मृत्यूने वैर संपते. मी आता क्षणाचा सोबती आहे. आता कुठले वैर, कशचे युद्ध, संपले सगळे, कौरव देखील. आता पांडवांना मारू नकोस. अरे, गुरुकुलाला तिलांजली देऊन आमचे श्राद्ध करायला असू देत त्यांना जिवंत. बलराम रागाने म्हणतो, पण या भीमाला तर अद्दल घडवलीच पाहिजे. त्याने कपटाने, दुष्टपणाने तुझा वध केला आहे. हे ऐकून दुर्योधन खिन्नपणे हसतो. नाही भगवन, मी केलेल्या कपट कृत्यांची मी माझ्या प्राणांनी किंमत चुकवली आहे. अहो, मी काय धर्मयुद्ध केले पांडवांशी? मी काय सरळ सज्जनतेने वागलो आयुष्यभर पांडवांशी? लाक्षागृहात कपटाने सर्व पांडवांना मारण्याचे मी डाव रचले. प्रचंड शिळा फेकून युद्धात पांडवांना नष्ट करायचा दृष्ट प्रयत्न केला. भोगतोय ना त्या सगळ्यांचेच फळ मी. या कपटी दुर्योधनाला कपटानेच या हिडिंबापतीने मारले आहे. बलरामा, कपटाने मिळवलेला विजय ठरत नसतो. मला कपटाने मारले आहे, जिंकले नाही भीमाने. छे छे, पण कपटाने मारले आणि तेही भीमाने, असे तरी कसे म्हणू मी? भगवान, विश्वाच्या लाडक्या श्रीकृष्णाने या निष्कपट युद्धप्रिय दुर्योधनाचे प्राण हरले आहे. तेवढ्यात दुर्योधनाचे आई वडील गांधारी, धृतराष्ट्र आणि राण्या आक्रोश करीत तिथे येतात. धृतराष्ट्र शोकमग्न होऊन म्हणतो, अरे, या अंधाराच्या अंतःकरणातही आता अंधारच अंधार भरला आहे. दुर्योधनाच्या राण्याही रडतात व ते पाहून आसन्न मरण वीराला अतीव दुःख होते. दुर्योधन म्हणतो, माझ्याही बायका रडतात. अरे रे, केवढे दुःख होते मला. भीमाच्या गदाप्रहाराने मला भयंकर इजा झाली, तेव्हाही जाणवले नव्हते. हे दुःख मला आता जाणवते. माझ्या स्त्रियांचे युद्धभूमीवरील केस मोकळे सोडून येणे मला तापदायक होते आहे. धृतराष्ट्र म्हणतो, गांधारी, तू तरी पाहत आहेस ना आपला स्वाभिमानी वीरपुत्र? गांधारी, नाही हो महाराज, मला तरी कुठले लाभलंय ते भाग्य पुत्राला या अवस्थेत बघायला. धृतराष्ट्र, ये बाळा, मला आलिंगन दे. गांधारी म्हणते, ये रे चकुल्या. धृतराष्ट्र, 18 अक्षौहिणी सैन्याचा स्वामी कुठे आहे माझा पुत्र? त्यावर दुर्योधन म्हणतो, हा इथेच आहे महाराज, हा आलोच. अरे रे, या भीमाने माझ्या मांड्या फोडून मला उठणेही अशक्य केले आहे. त्याचे दुःख नाही हो मला, पण त्यामुळे आता आईवडिलांच्या चरणांना वंदन करणेही नशिबी राहिले नाही माझ्या. अरे रे. तेवढ्यात दुर्योधनाचा बाळ दुर्जय वडिलांना आर्तपणे हाक मारतो, बाबा, तुम्ही मला रोज मांडीवर घेता ना, आत्ताही घ्या हो. दुर्योधन दुःखाने म्हणतो, नाही रे बाळा, मी शेवटच्या प्रवासाला निघालोय. दुर्जय, कुठे जात आहात? दुर्योधन म्हणतो, माझे 100 भाऊ गेले तिथेच, त्यांच्याच मागे जाणार आहे मी. दुर्जय म्हणतो, मलाही न्या. त्यावर दुर्योधन म्हणतो, जा बाळा, मग त्या भीमाला म्हणे, तो तुझी इच्छा पुरवेल. आता धृतराष्ट्र आणि गांधारी यांना शोक अनावर होतो. धृतराष्ट्र भोवळ येऊन पळतो. दुर्योधनाला अत्यंत दुःख होते. तो धृतराष्ट्राला शोक आवरायला विनवतो, महाराज, कशाला हे दुःख? आवरा हा शोक. कसा आवरू? दुर्योधन म्हणतो, अभिमान जागवून की माझा पुत्र रणांगणाला पाठ दाखवून परतला नाही. वीराचे मरण आले त्याला लढता लढता. कृपा करा महाराज माझ्यावर, तुमचा शोक आवरून. मग शोकाकुल मातेला गांधारीला दुर्योधन म्हणतो, आई, तुझे चरणवंदन करू शकत नाही म्हणून असाच नमस्कार करतोय. क्षमा कर आई. मी काही पुण्य केले असेल तर पुढच्या जन्मीही तूच माझी आई व्हावीस. गांधारी म्हणते, माझ्या मनातलं बोललास माझ्या राजा. दुर्योधनाच्या राण्यांना शोक केवढा, अंतकरण विदीर्ण व्हावं ऐकणाऱ्यांचं. त्या राण्यांना दुर्योधन म्हणतो, अरे का रडता? या वीराची ही आभूषणे पहा, अजून भुवया आखडल्या आहेत. लढताना कपाळावर चढलेली क्रोधाची आठी अजून जागी आहे. रक्तानं माखली छाती, जखमांचे अलंकार शोभून दिसत आहेत या माझ्या बाहूंवर. पहा पहा, लढता लढता मृत्यूला कवटाळलंय मी. रणांगणावरून भ्याडासारखा पळालो नाही. तेव्हा क्षत्रियाच्या पत्नी तुम्ही, मग का रडता? बघा माझा हा अभिमान अजूनही उफाळला आहे. तुम्ही क्षत्रिय स्त्रिया, त्या मानी वीराच्या पत्नी आहात, हे कसे विसरता आणि रडता? नाही नाही,
हे तुम्हाला शोभणारे नाही. आणि अखेरीस क्षीण स्वरात तो आपल्या बाळाला सांगतो, बाळा, पण नाही, मी कशाला सांगायला हवं हे? आई, तूच सांगायला हवं माझ्या बाळाला की. गांधारी म्हणते, होय रे पुत्रा, तेच आलंय माझ्याही मनात. पण ऐक बाळा दुर्जया, दुर्योधन म्हणतो, माझ्याप्रमाणे पांडवही तुझे तात आहेत. त्यांची सेवा करणं तुझं कर्तव्य आहे. कुंती तुझी मोठी आई, तिच्या आज्ञेत वागायचं बरं. अभिमन्यूची आई सुभद्रा आणि द्रौपदी यांना आईप्रमाणे वंदन कर, मान दे, शोकावर. युधिष्ठिर तुझे काका, त्यांच्या हाताला हात लावून मला तिलांजली दे. हे पाहून बलराम देखील हळहळतो, शांत होतो. वैर पश्चातापात परिणय झालंय असे म्हणतो. तोच अश्वत्थामा गरजत येतो, वैर संपले नाही, युद्ध संपले नाही असे ओरडून ओरडून सांगतो आणि धनुष्याला बाण लावून त्या धनुष्याचे प्रत्यंच्या आकर्ण ओढतो. दुर्योधनाची अवस्था पाहून हळहळतो, हे काय झालंय कौरवेश्वर? दुर्योधन म्हणतो, हाव, भयानक हाव, समाधानच न पावणारी अनावर हाव, तिचं फळ मिळालंय. अश्वत्थामा म्हणतो, नाही, फळ तुम्हाला नाही, कृष्णा सकट या पांडवांना फळ मिळायला हवं. मी त्यांचा निपात करेन युद्धात. हे ओढलेच आहे धनुष्य. दुर्योधन म्हणतो, नको, आवरते धनुष्य. अरे माझे सगळे बंधू गेले, कर्ण गेला, पितामह भीष्म, आणि मी हा असा पडलोय. अरे आता युद्ध कुणा करता, कशा करिता? आवरते धनुष्य. अश्वत्थामा, काय म्हणतोस हे? अरे तुझ्या मांड्याबरोबर तुझा सार्थ गर्वही नष्ट झाला का? दुर्योधन म्हणतो, नाही, असं नसावं रे. राजाला गर्व नसावा, सन्मान असावा. आणि माझा सन्मान नष्ट झाला नाही, तो राखण्यासाठी तर हे युद्ध केले ना. आणि विसरू नकोस अश्वत्थामा की मी किती दुःख दिलंय आजवर पांडवांना. अरे भर सभेत केस ओढून फरफरट आणलं द्रौपदीला, विटंबना केली तिची. बाळ अभिमन्यू, पण त्या बाळालाही ठार केलं आम्ही युद्धात. जुगारानं जिंकलं पांडवांचं राज्य आणि धाडलं त्यांना रानावनात श्वापदांच्या संगतीत राहायला रे, महाल सोडून. तरी त्या पांडवांनी फार थोडं उत्त काढलं त्या सगळ्यांचं. याचा विचार कर. अरे केवढा उद्धट वागलो मी, औचित्याच्या आहारीच गेलो होतो मी, सर्व नातेगोती माणुसकी विसरून. तरी अश्वत्थामा शांत होत नाही, त्याची युद्धाची खुमखुमी जात नाही. मी ठार करेन पांडवांना, तो गरजतो. आणि दुर्योधनाच्या पुत्राला दुर्जयाला जवळ घेऊन म्हणतो, बाळा, तुझ्या तातांनी आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या या राज्याचा तूच राजा आहेस. अभिषेक नसेल झालेला, पण या ब्राह्मणाच्या शब्दांना मंत्राचे बळ आहे आणि त्या शब्दांनीच तू राजा झाला आहेस. दुर्योधन ते ऐकतो. खूप समाधान मिळतं त्याला. पण आता त्या समाधानात सुडाचे समाधान मिसळलेले नाही. कुणाशीही आता वैर नाही. आता आठवत आहेत ते भीष्म पितामह, तो जिवलग मित्र कर्ण, तो क्रोधाने भडकलेला, रणांगणावरचा मरता गर्वाने शब्दांची लाखोली वाहिलेला बाळ अभिमन्यू. आलो हं, तुम्हा सर्वांकडेच येतोय मी आता तुमच्यातलाच ना मी. आणि दुर्योधनाचे ते शब्द अडखळतात, अस्पष्ट होतात आणि हवेत विरतात.